छत्रपति संभाजीनगर में मंत्री संजय सिरसाटे ने पत्रकार परिषद के कई मुद्दों पर अपनी प्रतिक्रिया दी। अजित पवार के दुर्घटना मामले की रिपोर्ट आ जाने की संभावना जताते हुए उन्होंने कहा कि इससे यह साफ होगा कि मामला दुर्घटना था या साजिश। ब्लैक बॉक्स बिल्कुल सुरक्षित माना जा रहा है और रिपोर्ट आने तक इस पर टिप्पणियां उचित नहीं होंगी। रोहित पवार की एकनाथ शिंदे से होने वाली मुलाकात को उन्होंने उचित बताया और कहा कि सच्चाई जल्द ही सामने आएगी। राज ठाकरे द्वारा जताई गई शंकाओं का जवाब भी रिपोर्ट के माध्यम से ही मिलेगा। शिखर बैंक के मामले में भी रिपोर्ट के आधार पर ही प्रतिक्रिया देने की बात कही। 1 महिन्याचा कालावधी त्यामध्ये लोटला गेलेला आहे। अनेक कांगोरे त्याला प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने समोर आणण्याचा सगळ्यांनी प्रयत्न केलेला आहे। त्यात फ्यूल किती होतं, कॅप्टन कसा होता, विमानात आणखीन फ्यूल होतं का, एक्स्ट्रा फ्यूल ठेवलं होतं का, ते लँड करताना जो रनवे वापरायचा होता तो का नाही वापरला, दुसरा रनवेची मागणी का केली, या असे अनेक प्रश्न जे काही उपस्थित झालेले आहेत। आणि मुळामध्ये जो ब्लॅक बॉक्स होता तो काही लोक सांगायचे की तो जळाला पूर्णतः, परंतु आता माहिती अशी आलेली की तो ब्लॅक बॉक्स सुरक्षित आहे। म्हणून या सर्व प्रश्नाची उत्तरे जी प्राथमिक दर्शनी आपल्याला दिसतात ती मला वाटतं तर आज उद्याचे जे काही अहवाल येईल त्याच्यामध्ये आपल्याला त्याची जाणीव होईल। नेमकं डीजीसीच्या लोकांनी कोणत्या दृष्टिकोनातून तपास केलाय, कोणत्या लाईनने तपास केलाय, त्यांची प्राथमिकता काय होती, या सगळ्या गोष्टीचे उत्तर त्यांच्या अहवालानंतरच आपल्याला कळते। परंतु जोपर्यंत अहवाल हा आपल्या समोर येत नाही तोपर्यंत त्याच्यावर भाष्य करणं मला वाटतं उचित सुद्धा होणार नाही। रोहित पवारांनी अनेक लोकांना जाऊन भेटलेलं आहे, अनेक माहिती त्यांनी सुद्धा गोळा केलेली आहे। त्यांनी काल मुख्यमंत्री साहेबांची सुद्धा भेट घेतली आणि सर्वांनी एक त्यांना आश्वस्त केलेलं आहे की आम्ही तुम्हाला त्या प्रकरणामध्ये निश्चितच जे काही सहकार्य करायचं असेल ते निश्चित करू। म्हणून आजचा दिवस हा आपल्यासाठी महत्वाचा आहे। आज उद्यामध्ये जेव्हा अहवाल येईल त्यावर मला वाटतं सविस्तर चर्चा सुद्धा घडेल। आज रोहित पवार एकनाथ शिंदेची भेट घेणार आहे। दोषींवर कारवाई झालेली नाही, न्याय मिळालेला नाही, 1 महिना झाला म्हणून शिंदेंना भेटणार नाही। रोहित पवार काल राज साहेबांना भेटले, सीएमना भेटले, आज एकनाथ शिंदे साहेबांना भेटतायत। निश्चित त्यांचा दृष्टिकोनातून त्यांनी जे काही पुरावे दाखल केले किंवा त्यांनी जी काही माहिती काढलेली त्यावर माझी साईड कोणीतरी घ्यावी किंवा माझ्या ह्या सगळ्या प्रूफ बद्दल कोणतरी बोलावं ही त्यांची अपेक्षा असतं, काही गैर नाहीये। म्हणून ते आजची भेट ते घेतील, निश्चित त्याची माहिती एकनाथ शिंदे साहेब सुद्धा घेतील आणि मुख्यमंत्र्यांना ते कळवतील सुद्धा। मला वाटतं कोणत्याही प्रकारे जर कोणती चूक असेल किंवा काही घातपात असेल त्याचा उलगडा झाल्याशिवाय राहणार नाही। ही सगळी कंट्रोल सुरू आहे, त्यात आता राज ठाकरेंचं असं म्हणणं आहे अजितदादांचा विमान अपघात धोक्यातून झाला की धोक्यातून, असा संशय त्यांनी व्यक्त केला।